मला एका गाण्यातनं एक लाईन सापडली आकाशी झेप घे रे पाखरा मधली, की तुझं कळते कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परीना वळते, कष्टाचं फळ. सो कष्टकऱ्यांची मुंबई आणि कामगारांची मुंबई अशी असलेली या खरंच ही मुंबई खरंच कष्टकऱ्यांची आहे. मुंबई मधला कामगार कष्टकरी तो इथे कष्ट करतो आणि या मुंबईला सोन्याची नगरी बनवतात. डाळिंब होतं जे हत्ती आवडतं फळ आहे आणि मग त्याच कॉन्टेक्स्टने गणेशोत्सव या सणाची वाट सर्वजण आतुरतेने पाहत असतात. महाराष्ट्रात तर हा सण जल्लोषात साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळाची तयारी 2-2 महिन्यापासून चालू होते. तसेच घरात देखावे तयार करणारे यांची सुद्धा तयारी 2-2 महिन्यापासून चालू होते. नमस्कार, मी स्वागत खोत आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन भागात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत पराग सावंत यांच्या घरी. पराग सावंत यांनी घरात देखावा सादरीकरण केलाय. तो देखावा पाहण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही देखील असाल. या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. याला एक सुंदर कमेंट, एक लाईक आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया पराग सावंत यांच्या घरी. गणपती बाप्पा मोरया. कष्टाचं फळ. सो कष्टकऱ्यांची मुंबई आणि कामगारांची मुंबई अशी असलेली या मुंबईच्या जडणघडणीत जी लोक आहेत, जो पाया आहे, गाभा आहे मुंबईचा, तो या कामगार वर्गांवरती ठरतो. तर तसेच काही जे कामगार वर्ग आत्ता दुर्लक्षित होत चालले आहेत अशा काही कामगारांवरती आम्ही फोकस केला. म्हणजे कोळी बांधव आहेत, सफाई कर्मचारी आहे, त्यानंतर डब्बेवाला आहे, त्यानंतर विटा उचलणारे कन्स्ट्रक्शन साईटवरचे काही कामगार आहेत आणि कुली आहे. सो अशाच पद्धतीत जे कामगार कष्ट करून बऱ्यापैकी मुंबईत त्यांचा गाभा आणि त्यांचं अस्तित्व टिकवून आहेत, अशाच कामगारांना ज्यांना आपण डेली रुटीन मध्ये फार असं दुर्लक्षित करत असतो आणि ही आपलीच काम करत असतात. म्हणजे आपल्याच साठीच कोणीतरी डबा आणताय, आपलीच कोणतरी घाण साफ करताय, कोणतरी आपल्यासाठीच घरं बांधताय. सो अशा पद्धतीचे हे कामगार वर्ग आहेत. एक जवळजवळ आम्हाला 20 ते 25 दिवस हा अख्खा सेटअप करायला गेले. त्याचबरोबर माझे काही सहकारी होते, म्हणजे वेदांत, शिवम, काही सहकारी आले नाही आहेत, मृण्मयी, हेतन काका, त्यानंतर असे बरेच जण होते ज्यांनी त्या मूर्त्या केल्या. सो या दरवेळेला आम्ही काही पर्स्पेक्टिव्ह विचार करत असतो. तर यावेळेला आम्ही थोडा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला की कशा पद्धतीचं त्याचं कंपोजिशन असायला हवं. सो मुंबई बरोबर काय अजून गोष्टी दिसायला हव्यात. म्हणजे जसं म्हातारीचं बूट आहे, सिद्धिविनायक आहे, फ्लोरा फाउंटन आहे, हुतात्मा चौक आहे, महाराजांची प्रतिमा आहे जी गेटवे ऑफ इंडियाच्या इथली आहे. सो अशा बऱ्याच मुंबईतल्या छोट्या छोट्या घटकांवरती फोकस केला. म्हणजे मुंबई म्हटल्यावरती काय पहिलं व्हिज्युअल दिसतं. सो जशी कालीपिली आहे, टॅक्सी आहे, दादर फुल मार्केट आहे, सी लिंक आहे, मग बँड स्टँड आहे, मग वर्री कोळीवाडा आहे, धोबी घाट आहे. सो अशा मुंबईत बरीच लोक आपल्याला दिसतात दररोज जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो. सो अशाच काही लोकांना वरती फोकस करायचं ट्राय केलं. उत्तम असा एकदम तुम्ही कष्टकऱ्यांचं आणि कष्टाचं फळ असते हे दाखवले. डाळिंब. येस येस. यावर्षी गणपतीच्या हातात आमच्या डाळिंब होतं. सो मग त्याच कॉन्टेक्स्टवरनं की कष्टाचं फळ. सो अशा पद्धतीत सगळी मग ती डाळिंबांचीच थीम ऑलमोस्ट केली. दरवर्षी तुम्ही पहिली थीम ठरवता आणि त्यानंतर गणपती त्या पद्धतीने करता. यावर्षी तुम्ही म्हणजे आता गेले आता हे आमचं सलग 5वं वर्ष आहे ज्यामध्ये आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह मिनिएचर करायला बघतोय. तर तो आता एक दरवर्षी एक बेंचमार्क सेट होत आहे की यावर्षी काय करायचं अशा कॉन्टेक्स्टने की या वर्षीच्या मूर्तीमध्ये फळ होतं, हातात डाळिंब होतं जे हत्ती आवडतं फळ आहे. आणि मग त्याच कॉन्टेक्स्टने आम्हाला एका गाण्यातनं एक लाईन सापडली आकाशी झेप घे रे पाखरा मधली, की तुझं कळते कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परीना वळते. सो अशा त्या लाईनवरनं आम्हाला असं वाटलं की कष्ट म्हणजे मुंबई आणि मुंबई ही कष्टकऱ्यांची आणि कामगारांची. खरंच कष्टकऱ्यांचीच मुंबई आहे आणि हा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि हे लोक लक्षात राहणार. कष्टकऱ्यांची मुंबई आहे तुमच्या देखाव्यातून वगैरे. धन्यवाद. थँक्यू. खरंच ही मुंबई खरंच कष्टकऱ्यांची आहे. मुंबई मधला कामगार कष्टकरी तो इथे कष्ट करतो आणि या मुंबईला सोन्याची नगरी बनवतो. परागने ही बनवलेली थीम अतिशय सुंदर आहे आणि परागने हा पोचवलेला संदेश
परत खरंच तुला सांगतो, सार्वजनिक उत्सव मंडळ यांनी हा उत्सव ही थीम किंवा हा संदेश लोकांपर्यंत जनजागृती करायला पाहिजे. पण आता असं होत नाही. आता काय करतायत मंडळ की आपल्याकडे फक्त ओढाओढ, माणसांची ओढाओढ आणि हे जो संदेश असतात ते पोहोचवण्याचं काम करत नाहीत. मी आज सलग तुझ्याकडे 3 वर्ष येतोय, 3 वर्ष तुझ्याकडे असे तू एक वेगवेगळे उपक्रम सादर करतोस. 2-3 महिन्यापासून तुला ही सुरुवात असते उपक्रम करायची. तर तुला याबद्दल कसं, म्हणजे काय? खर तर म्हणजे मला वाटतं की गणेशोत्सव हा एक मीडियम आहे जिथून आपण एक जनजागृती करू शकतो, जिथे आपण लोकांना काही संदेश देऊ शकतो. पण काय होतं, दरवेळेला आपण असं टॉपिक घेतो की पोल्युशन आणि या सगळ्यावरती, म्हणजे आपण वर्षाचे 365 दिवस हे सगळं बोलतच असतो. पण त्याचबरोबर आपण कुठेतरी कल्चर आणि आपली संस्कृती, आपली लोक ही कुठेतरी हळूहळू डिझॉल्व होत चालली, हरवत चालली. सो त्या कॉन्टॅक्ट मध्ये मग आम्ही दरवेळेला असं काहीतरी विषय निवडायचा बघत असतो जो कुठेतरी लोकांना कनेक्ट होईल, बरोबर, जो कुठेतरी लोकांना त्या आठवणीत नेईल आणि ते 10 दिवस का होईना पण त्या मध्ये त्यांना एक पॉझिटिव्ह नोट वरती देईल. म्हणजे आता यावर्षी कष्टाचं फळ या थॉटने सुद्धा कुठेतरी आपल्याला एक काहीतरी ऊर्जा मिळते की आपल्याला काहीतरी करण्याची, की आपण कष्ट केले तर आपल्याला सुद्धा फळ मिळेल. सो म्हणून अशा पद्धतीत जशी मूर्ती आहे तसंच मग देखावा आणि तो मास साठी असायला पाहिजे. म्हणजे अगदी लहान मुलाला सुद्धा पडलेला प्रश्न पाहिजे की हा डबेवाला म्हणजे कोण, बरोबर, आणि मोठ्या माणसांना सुद्धा आठवणी की आम्ही एखादा डबेवाला झाला तर की आम्ही असे डबे विकायचो, तर आम्ही असे डबा पोचवायचो. सो अशा पद्धतीत ते दोन्ही ज्या वयोगट आहेत, जी म्हणतो आपण की बांधणीसाठी म्हणजे जे गाभासाठी गरजेचं वयोगट आहे, म्हणजे एक जनरेशन आणि एक ती जनरेशन कॅरी करणार कॉन्सेप्ट. सो अशा दोन्ही वयांना मॅच होतील किंवा पटतील अशा पद्धतीतच आम्ही एखादा संदेश निवडतो. सुंदर अशी थीम आहे, मस्त आवडली. धन्यवाद. थँक्यू.